बातमीची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3च्या पूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील ढवळपुरी शिवार डोंगरात तालुका पारनेर येथे फिर्यादीचा भाऊ मयत रामदास निवृत्ती सोनवणे वय वर्ष 55 राहणार निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी गळा आवळून खून करून मारून टाकला आहे। सदर घटनेबाबत फिर्यादी तुळशीराम निवृत्ती सोनवणे वय वर्ष 58 राहणार सुलतानपूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी 25 फेब्रुवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 116/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत सदर उघडकीस आणून आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केला। सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, फुरकान शेख, दीपक घाटकर, रिचर्ड गायकवाड, अमृत आढाव, रमीज राजा अत्तार, आकाश काळे, विशाल तणपुरे, प्रशांत राठोड, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचं पथक तयार करून सदर पथकास गुन्हा उघडकीस आणून आरोपी ताब्यात घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आलं होतं। पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटना ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून आरोपी निष्पन्न करण्याकामी माहिती काढत असताना पथकात सदरचा गुन्हा मयताचे जावई नामे अमित नारायण डुकरे व त्याचा मित्र अमोल उत्तम डुकरे यांनी मिळून केला असल्याची माहिती प्राप्त झाली। माहितीच्या आधारे पथकाने 25 फेब्रुवारी रोजी आरोपी नामे अमित नारायण डुकरे वय वर्ष 34 राहणार पारगाव तर्फे आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे, अमोल उत्तम डुकरे वय वर्ष 31 राहणार औरंगपूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांना ताब्यात घेतला। ताब्यातील इसमांकडे सखोल व बारकाईने विचारपूस करता आरोपी अमित डुकरे यांनी मयत इसम त्याचे सासरे असून माझी पत्नी ही सुमारे 1 वर्षापासून नांदत नसून मला एक 1.25 वर्षाची मुलगी आहे। मयत सासरा हा वारंवार वाद घालून माझी मुलगीच मारून टाकण्याची धमकी देत होता। त्याचा राग आल्याने आरोपी नामे अमित डुकरे यांनी त्याच्यावरील मित्र अमोल उत्तम डुकरे याच्या मदतीने मयत सासरा रामदास सोवणे यास कारमध्ये घेऊन जाऊन त्याचा गळा आवळून खून करून त्याचं प्रेत ढवळपुरी शिवार डोंगरात फेकून दिल्याची कबुली दिली। ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासाकामी पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन करीत आहे। सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली। न्यूज 14 प्रतिनिधी दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ।